असं कटिंग केलं तेव्हा हा असा आकार होता. त्याच्या ह्या बाजूला पूर्ण अंतरावर अर्धा अर्धा इंचावर प्लेट्स घालून घेतल्या आणि त्या अशा झाल्या. अशा प्लेट्स घालून घेतल्या आणि हा मानेचा भाग आहे. इथे पण एक 4-5 प्लेट्स घालायच्या अशा, म्हणजे टोपडं उचकटत नाही. आता हे झालं असं की ही जी 14 इंचाची पट्टी काढलेली आहे, 2.5 इंच रुंद 5x14 पट्टी काढलेली आहे. ही पट्टी एका बाजूनं, हा जो गोल भाग आहे, मानेचा भाग नव्हे, गोल भाग आहे, तिथून आतल्या बाजूनं जोडायला चालू करायची. आणि ही पट्टी आधी याला जोडून बघायची अशी नुसती. थोडंसं कमी जास्त होत असलं, आता हे बघा थोडंसं जास्त होतं आहे, मग एखाद दुसरी प्लेट ॲडजस्ट करून बरोबर त्या पट्टी शेवटपर्यंत येईल अशी जोडायची. आणखी एखाद दुसरी प्लेट घालायची मध्येच कुठेतरी. ही अशी जोडून घेतली, उलट्या बाजूनं जोडून घेतली आणि मग सुलट बाजूला ही जरा दुमडून अशी ही जी जोडून घेतलेली त्या टिपेवर टीप घालायची, जोडायची अशी, म्हणजे आतली टीप दिसता कामा नये अशा तऱ्हेनं. पट्टी जोडलेली टीप दिसता उपयोगी नाही. हे असं तयार झालं आपलं. आता याला नाडी जोडली की झालं बॉनेट तयार. नाडी मी आधीच तयार करून घेतली आहे. ती आता बाहेरच्या बाजूने जोडायची, टोपड्याच्या बाहेरच्या बाजूने जोडायची.
इकडूनच ही नाडी पूर्ण करायची अशी. तीन ते 4 महिन्याच्या बाळाच्या मापाचं रँगलन झबलं टोपलं तयार. थँक्स फॉर वॉचिंग.